एक मेष रास। यावर्षी या राशीच्या लोकांना त्यांचे ध्येय निश्चितच साध्य होईल आणि हे वर्ष सर्व कठोर परिश्रमांना यश देईल। मेष राशीचे लोक त्यांच्या जोडीदारासोबतच्या त्यांच्या अद्भुत प्रेमसंबंधांचा आनंद घेतील आणि विविध रोमॅन्टिक वातावरणात एकत्र तुमचे अद्भुत क्षण रेकॉर्ड करण्यास तयार असतील। मेष राशीच्या लोकांसाठी हा सर्वोत्तम काळ असणार आहे आणि तुम्ही इतरांसाठी आदर्श व्हाल। तुमच्या प्रयत्नांसाठी तुमचे व्यवस्थापन तुम्हाला एक सन्माननीय पुरस्कार आणि बक्षीस देईल। मेष राशीच्या लोकांनी कमी भांडवलात व्यवसाय सुरू करावा आणि अनेक व्यवसाय करू नयेत। या काळात मेष राशीच्या लोकांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले राहील। परिणामी तुमची मुले देखील निरोगी राहतील। मेष राशीचे विद्यार्थी उच्च शिक्षण घेतील आणि त्यांना या काळात उत्कृष्ट शिक्षक मिळतील। 2. वृषभ रास। वृषभ राशीच्या लोकांना त्यांच्या कारकिर्दीत प्रगतीचा एक मोठा टप्पा पार करावा लागणार आहे। वृषभ राशीच्या लोकांचे भविष्य आनंदी असेल आणि त्यांना त्यांच्या प्रियजनांसोबत मनोरंजक ठिकाणी संस्मरणीय अनुभव घेण्याच्या अनेक संधी मिळतील। या काळात वृषभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मध्यम राहील आणि प्रगतीचे संकेतही मिळतील। या राशीच्या लोकांना नोकरीत पदोन्नतीचा एक महत्त्वाचा टप्पा अनुभवायला मिळेल। तुमच्या नियोक्त्याचे व्यवस्थापन तुमच्या सर्व कल्पनांना पाठिंबा देईल। व्यवसाय नवीन पैलूंमध्ये प्रवेश करत असताना या राशीच्या लोकांना त्यांच्या गुंतवणुकीबाबत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो। या काळात तुम्हाला काही किरकोळ आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागेल। या प्रकरणात लक्षणे सौम्य सर्दीसारख्या लक्षणांपासून ते अस्वस्थतेच्या अधिक व्यापक भावनांपर्यंत असू शकतात। वृषभ राशीच्या शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी खरोखरच अतिरिक्त प्रयत्न करावे लागतील। श्रोतेहो, जर तुमचा स्वामींवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा। स्वामी तुमच्या पाठीशी कायम असतील। 3. मिथुन रास। सध्या मिथुन राशीच्या काम करणाऱ्या व्यावसायिकांना काही आव्हानांचा सामना करावा लागत आहे। ते कठोर परिश्रम करतात परंतु त्यांना हवे तितके लवकर निकाल मिळत नाही। तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी विशेषतः ज्येष्ठांशी तुमचे नाते मजबूत आणि सकारात्मक असेल। हे नाते तुमच्या आयुष्यात आनंद आणि सहकार्य आणेल। या काळात मिथुन राशीचे लोक आर्थिकदृष्ट्या स्थिर आणि मजबूत राहतील। तथापि या काळात लोक काही गोष्टी शोधू शकतात आणि ज्या त्यांना आर्थिकदृष्ट्या खूप मदत करतील। मिथुन राशीच्या काम करणाऱ्या व्यावसायिकांसाठी गोष्टी सोप्या नसतील। तुम्ही कठोर परिश्रम करता पण तुमच्या श्रमाचे फळ त्यांना हवे तसे लगेच मिळत नाही आणि त्यांना धीर धरावा लागेल, विशेषतः ऑफिस व्यवस्थापन आणि तुमच्या टीममध्ये। मिथुन राशीच्या लोकांना खांदे आणि पचनसंस्थेशी संबंधित किरकोळ आरोग्य समस्या असतील। सध्याच्या विद्यार्थ्यांसाठी आणि पदवीधर कार्यक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्यांसाठी ही चांगली बातमी आहे। या काळात शालेय विद्यार्थ्यांना एक चांगला शिक्षक मिळेल। 4. कर्क रास। कर्क राशीच्या काम करणाऱ्या व्यावसायिकांसाठी हा करिअरमध्ये मंदीचा काळ आहे, ज्याचा त्यांना सामना करावा लागू शकतो। तुमच्यासाठी मोठ्या लोकांशी संबंध निर्माण करणे आव्हानात्मक असू शकते। ते कधी कधी बालिश वागू शकतात। कर्क राशीच्या लोकांसाठी हा आर्थिकदृष्ट्या चांगला आणि सकारात्मक काळ आहे। पैसे कमविण्याच्या संधी उपलब्ध होतील। कर्क राशीच्या लोकांसाठी व्यवसायात प्रगती होण्यास विलंब होईल, विशेषतः जेव्हा तुम्ही डेस्कवर अडकलेले असता, जास्त तास काम करत असता आणि कमी पगारात, तेव्हा तुम्हाला लवकरच असे आढळेल की तुमचे कठोर परिश्रम दुर्लक्षित होतात आणि व्यवस्थापनाकडून त्याचे प्रतिफळ मिळत नाही। जे व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहेत त्यांनी त्यांच्या रणनीतीवर काम करावे। या काळात कर्क राशीचे लोक निरोगी राहतील। एकंदरीत त्यांना चांगले आरोग्य मिळेल, पण त्यांना मुरुमांसारख्या किरकोळ आरोग्य समस्या असतील। 5. सिंह रास। सिंह राशीच्या लोकांनो, तुमची कारकीर्द खूप कठीण असेल, परंतु तुमच्या प्रयत्नांना काही विलंबाने संस्थेकडून मान्यता मिळेल। कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांसोबत तुमचे संबंध खूप चांगले आणि खूप आनंददायी असतील। मित्र आणि कुटुंबासोबतचे तुमचे नाते तुम्हाला खूप आनंद देईल। किमान या काळात तरी तुमच्या आर्थिक परिस्थितीत मोठी सुधारणा होईल अशी अपेक्षा करू नका। कधी कधी तुम्हाला अशा परिस्थितींचा सामना करावा लागू शकतो जिथे तुमचा एकूण खर्च तुमच्या बजेटपेक्षा खूप जास्त असतो। सिंह राशीच्या लोकांचे करिअर मनोरंजक असेल, जिथे काम कठीण असेल परंतु जवळजवळ सर्वत्र पाठिंबा मिळेल। सिंह राशीच्या लोकांचा विकास झाल्यास या काळात माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कठीण काळाचा सामना करावा लागत होता। सिंह राशीच्या लोकांसाठी, विशेषतः व्यवसाय सुरू करण्यास इच्छुक असलेल्यांसाठी हा काळ अनुकूल आहे। त्यांच्या उद्योजकतेसाठी नक्षत्र अनुकूल आहेत। या टप्प्यात इतर किरकोळ आरोग्य समस्या उद्भवू शकतात।
तुम्हाला थोडीशी अस्वस्थता जाणवू शकते, जी तुमच्या दैनंदिन कामकाजावर काही प्रमाणात परिणाम करते. 6. कन्या रास. या काळात कन्या राशीच्या लोकांसाठी करिअरचे भविष्य विशेषतः उज्ज्वल दिसते. प्रेमसंबंधांमध्ये देहबोलीची खूप काळजी घेतली पाहिजे, कारण अधिक क्षुल्लक गोष्टींवरूनही वाद निर्माण होऊ शकतात. कन्या राशीच्या व्यक्तींना त्यांच्या आर्थिक बाबतीत अनुकूल चक्राची अपेक्षा असू शकते. मुख्यतः त्यांच्या आर्थिक परिस्थितीत स्थिरता आणि सुरक्षितता असणे अपेक्षित आहे. कन्या राशीच्या लोकांच्या करिअरच्या संधी आव्हानात्मक काळानंतर सुधारत असल्याचे दिसून येत आहे. कन्या राशीच्या व्यावसायिकांनी पुढील गुंतवणूक करण्यापूर्वी किंवा नवीन गुंतवणूक करण्याचा विचार करण्यापूर्वी हे लक्षात ठेवावे की यश आणि नफा किंवा गुंतवणुकीवर परतावा मिळविण्यासाठी संयम आवश्यक आहे. आरोग्याबाबत कडक काळजी घेणे आवश्यक आहे. कधीकधी त्या तुलनेने किरकोळ समस्या असतात, ज्या काही विशिष्ट भाग चांगल्या प्रकारे स्वच्छ न केल्यावर उद्भवतात. ती तुमची पचन प्रक्रिया असू शकते, ज्यामुळे अस्वस्थता आणि इतर समस्या उद्भवू शकतात. 7. तुळ रास. तुळ राशीच्या लोकांना त्यांच्या आयुष्यात यश मिळेल, ते ऑफिस व्यवस्थापनात यशस्वी होतील आणि काही अडथळ्यांनंतर त्यांना त्याची ओळख मिळेल. तुमच्या कुटुंबातील मोठ्या नातेवाईकांसोबत तुमचे काही मजबूत संबंध असतील. तुम्हाला त्यांच्यासोबत वेळ घालवायला आणि त्यांच्या कथा आणि अनुभव आठवायला आवडतील. तुळ राशीच्या लोकांना त्यांच्या आयुष्यात समृद्धी मिळेल, परंतु काही अडथळ्यांनंतर ते कर्मचारी आणि ओळखीसह चांगले व्यवस्थापक म्हणून उदयास येतील. तुळ राशीच्या राशीत जन्मलेल्या आणि उद्योजक बनू इच्छिणाऱ्या लोकांनी स्टार्टअप गुंतवणूक कमी ठेवून सावधगिरी बाळगावी. उच्च साखरेचे प्रमाण आणि मधुमेह यामुळे काही आरोग्य समस्या उद्भवू शकतात. या समस्या दैनंदिन जीवन आणि एकूण आरोग्य बिघडू शकतात. या राशीच्या इतर पदवीधरांसह विद्यार्थ्यांना इष्टतम शैक्षणिक कामगिरी साध्य करण्यात अडचणी येऊ शकतात. 8. वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लोकांना त्यांच्या जीवनात समृद्धी मिळेल. हे राशीचे लोक ऑफिस मॅनेजमेंटमध्ये स्वतःला चांगले स्थापित करतील, परंतु ओळख मिळण्यापूर्वी त्यांना काही अडथळ्यांना तोंड द्यावे लागेल. काहींसाठी कुटुंबातील वृद्ध सदस्यांशी संबंध जोडणे कठीण आणि त्रासदायक असू शकते. जवळजवळ इतके की कुटुंबात तुमची उपस्थिती तिरस्काराने पाहिली जाईल. तुमची सध्याची आर्थिक परिस्थिती सरासरी आहे, याचा अर्थ तुमच्याकडे काही पैसे आहेत, पण तुम्ही फार चांगल्या स्थितीत नाही आहात. वृश्चिक राशीच्या लोकांना लोकांसोबत काम करून जीवनात फायदा होईल आणि काही अडथळ्यांवर मात केल्यानंतरच त्यांना ओळख मिळेल. व्यवसाय सुरू करण्याचा विचार करणाऱ्या वृश्चिक राशींनी कमीत कमी सुरुवातीच्या गुंतवणुकीसह निष्क्रियतेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. किरकोळ आरोग्य समस्या जीवनाच्या सामान्य चक्रात व्यत्यय आणू शकतात, ज्याचा मोठा परिणाम होतो. 9. धनु रास. धनु राशीच्या लोकांना त्यांच्या कारकिर्दीत मोठे यश मिळण्याची आशा आहे. येत्या काळात धनु राशीच्या लोकांना सामाजिक संवादासाठी रोमांचक संधी मिळण्याची अपेक्षा आहे. या काळात धनु राशीच्या व्यक्तीला स्थिर आर्थिक परिस्थितीची अपेक्षा असू शकते आणि काही सुधारणा होण्याची चिन्हे आहेत. धनु राशीच्या लोकांना प्रत्यक्ष क्षमतांमध्ये सर्वात लक्षणीय वाढ अनुभवायला मिळेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी व्यवस्थापन तुम्हाला प्रत्येक पावलावर मदत करेल. त्यांच्या राशीच्या लोकांना नवीन व्यवसायात प्रवेश करताना गुंतवणुकीबाबत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो. ते प्रचंड ऊर्जेने त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करतात. या काळात कौटुंबिक गतिशीलता चांगल्या मानसिक आरोग्यासाठी खूप सहाय्यक ठरेल अशी अपेक्षा आहे. धनु विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामगिरीत जे यश मिळते, ते विद्यार्थ्यांच्या यशासाठी उत्सुक असलेल्या सक्षम आणि समर्पित शिक्षकांमुळेच मिळेल अशी शाळेची अपेक्षा आहे. 10. मकर रास. या महिन्यात मकर राशीच्या लोकांना त्यांच्या कारकिर्दीत अडथळे येऊ शकतात आणि त्यांची संस्था त्यांच्या मेहनतीची कदर करणार नाही. वडीलधाऱ्यांचे संबंध कठीण होतील. कुटुंबातील सदस्य तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत साथ देतील. मुले तुमच्या इच्छेला सकारात्मक प्रतिसाद देतील. या महिन्यात मकर राशीच्या लोकांना स्थिर आर्थिक स्थिती मिळेल. पैशांबाबत कोणतीही मोठी समस्या येणार नाही, परंतु आर्थिक व्यवहार करताना काळजी घेतली पाहिजे. या महिन्यात मकर राशीच्या लोकांना त्यांच्या कारकिर्दीत अडथळे येऊ शकतात. मालक त्यांच्या प्रयत्नांना निश्चितच मान्यता देणार नाही. व्यवसायात गुंतलेल्या मकर राशीच्या लोकांना यावेळी हे जाणवेल की त्यांना यशस्वी होण्यासाठी त्यांनी विचार केला होता, त्यापेक्षा जास्त वेळ हवा आहे. हा महिना आरोग्याबाबत चांगली बातमी घेऊन येतो. मजबूत, निरोगी, ताजेतवाने आणि स्वच्छ असण्याची स्थिती. ही कल्याणकारी स्थिती मन आणि शरीर यांच्यातील परस्पर संबंध सुलभ करते. 11. कुंभ रास. कुंभ राशीच्या लोकांना लवकरच त्यांच्या कारकिर्दीत बदल अपेक्षित असेल, जरी त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ उशिरा मिळेल आणि व्यवस्थापनाकडून त्यांना कोणतीही मान्यता मिळणार नाही.
तथापि प्रेमसंबंध जोडप्यांनी नात्यासाठी एक विशिष्ट वेळ बाजूला ठेवला पाहिजे, कारण हेच क्षण एकमेकांवरील प्रेम दृढ करतात आणि वाढवतात. कुंभ राशीच्या लोकांनी त्यांच्या आर्थिक विकासासाठी मोठे दरवाजे उघडतील अशी अपेक्षा करण्याची वेळ आली आहे. कुंभ राशीखाली जन्मलेल्यांना त्यांच्या व्यावसायिक जीवनात चांगले उत्पन्न मिळण्याची उत्तम संधी असल्याचे दिसून येते, जिथे सुरुवातीच्या काही अडचणींनंतर त्यांच्या गुंतवणुकीत सुधारणा दिसून येत आहे. या काळात व्यवसाय कुंभ राशीच्या लोकांना पैसे कमविण्याची चांगली शक्यता आहे. ज्यांचा व्यवसाय आहे त्यांना या काळात मोठा नफा मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांना शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा काळ अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांनी प्राथमिक आणि उच्च शिक्षणात उत्कृष्ट शैक्षणिक यश मिळवले पाहिजे. 12. मीन रास. मीन राशीच्या लोकांसाठी सध्या करिअरच्या संधी चांगल्या आहेत. या राशीच्या लोकांसाठी व्यवस्थापन अनुकूल आहे आणि त्यांना त्यांच्या संघटनात्मक विकासाच्या कामात त्यांच्या सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल. मीन राशीच्या लोकांसाठी येणारे दिवस मजेदार असतील. तुमच्या जोडीदारासोबत रोमांचक ठिकाणी काही आनंदी आठवणी निर्माण करण्याची संधी मिळेल, ज्यामुळे तुमच्या जीवनसाथी सोबतचा काळ खरोखर आनंददायी होईल. या काळात मीन राशीच्या लोकांसाठी आर्थिक बाबतीत इष्टतम स्थिरता अपेक्षित आहे, तसेच सुधारणा होण्याची शक्यता आहे. कट काहीही असो, मीन राशीच्या लोकांना खरोखरच प्रश्न पडतो की असा कोणता प्रकाश आहे जो त्यांच्यासाठी असलेल्या यशाला मंदावणार नाही. या राशीच्या व्यक्तीने नवीन व्यवसाय सुरू करताना अत्यंत सावधगिरी बाळगावी लागते, विशेषतः गुंतवणुकीच्या बाबतीत. भागीदारीच्या बाबतीतही हा सल्ला तितकाच प्रभावी आहे. या काळात मीन राशीच्या लोकांना त्यांच्या क्षमतेनुसार काम करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखण्यावर अधिक भर दिला जाण्याची शक्यता आहे. मीन राशीचे विद्यार्थी चांगल्या शैक्षणिक यशाकडे वाटचाल करत आहेत, कारण त्यांच्या सभोवतालचे शिक्षक त्यांना यश मिळविण्यात कोणतीही कसर सोडणार नाहीत. आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. तसे असल्यास ही व्हिडिओ आपल्या मित्र मैत्रिणींना तसेच नातेवाईकांना न विसरता शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.